नमस्कार मंडळी, उन्हाळ्याचे दिवस आहे आणि काला खट्टा गोला तर खायला प्रत्येकांना आवडते। तर आज मी तुम्हाला घरीच अगदी ठेलेवाल्यासारखा असा टेस्टी काला खट्टा गोला बनवून दाखवणार आहे, जे तुमच्या लहानपणीच्या आठवणीला तरोताजा करेल। आणि हा गोला खाल्ल्यानंतर तुम्ही ठेलेवाल्याजवळचा गोला खायला विसरून जाल। तर चला थंड थंड गोला बनवूया। तर चला सर्वात आधी आपण काला खट्टाचा सिरप बनवून घेऊयात। त्यासाठी मी गॅसवर गरम करायला एक कढई ठेवली आहे। आता यामध्ये घालूया 2 कप साखर म्हणजे 400 ग्रॅम साखर व 1 कप पाणी। तर सतत हलवत राहायचे, ज्यामुळे साखर पाण्यात लवकर विरघळेल। तर यात एक उकळी येऊ द्यायची। तर चला जोपर्यंत साखर पाण्यात विरघळत आहे ना, तोपर्यंत आपण काला खट्टाचा कलर बनवून घेऊयात। त्यासाठी एका वाटीत टाकूया 1 चम्मच पाणी। आता काला खट्टा बनवण्यासाठी मी इथे हे ग्रीन आणि रेड कलर घेतलेला आहे, जे सहज मार्केटमध्ये मिळू शकतात। हा लिक्विड कलर आहे, तुम्ही वाटल्यास तर पावडर कलरसुद्धा वापरू शकता। तर दोन्ही कलरचे 2 ते 4 थेंब टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर आपला कलर बनवून तयार झाला आहे आणि इकडे साखरी पाण्यात विरघळली आहे व छान उकळी आलेली आहे। तर यात कलर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। सोबतच टाकूया 1 चम्मच जिरं पावडर, 1 चम्मच काळं मीठ, अर्धा चम्मच साधं मीठ आणि 1 चम्मच लिंबू सत्व म्हणजे सॅट्रिक ॲसिड। जर तुमच्याकडे सॅट्रिक ॲसिड नसेल तर तुम्ही या 4 ते 5 मोठे चम्मच लिंबाचा रससुद्धा टाकू शकता। आपल्याला पाकाला तोपर्यंत शिजवायचे आहे जोपर्यंत हे सिरपसारखं म्हणजे शहदासारखं चिपचिपा होत नाही। तर पहा, पाक सिरपसारखं घट्ट झालेला आहे। आपण असं कोट करत आहे ना, तर हे कोट होत आहे। पहा, शहदासारखं चिपचिपा झालेला आहे। याचा अर्थ काला खट्टाचा सिरप बनून तयार झाला आहे। तर आता आपण गॅस बंद करूया आणि याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात। सध्या हे खूप गरम आहे, तर याला पूर्णतः थंड करून घेऊयात। तर सध्या याला साईडला ठेवून देऊया आणि पटकन गोला बनवूया। त्यासाठी मी इथे हे आईस क्यूब घेतले आहे। तर सर्वात आधी आपण इथे एक मिक्सी जार घेतले आहे। तर यात 5 ते 6 आईस क्यूब टाकूया। खूप जास्त टाकायचे नाही, नाहीतर ते ग्राइंड होणार नाही, म्हणून 4 ते 5च आईस क्यूब घ्यायचे आहे। जर तुमच्याकडे लहानवाले आईस क्यूब असेल तर तुम्ही 7 ते 8 ही टाकू शकता। इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जास्त आईस क्यूब टाकायचे नाही। जर तुम्ही जास्त आईस क्यूब टाकले तर ते ग्राइंड होणार नाही, म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा। आणि तुमच्या मिक्सरचे भांड्याचे ब्लेड खूप मजबूत आणि धारदार असायला पाहिजे। पहा किती छान स्नोसारखं ग्राइंड झालेलं आहे। यात एकही आईसच्या गुठळ्या असायला नको। जर आईसच्या गुठळ्याला आल्या तर काय होईल की गोला स्लिप करेल। आणि इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही कमीत कमी आईसला हात लावायचं। जर तुम्ही जास्त हात लावले तर काय होईल, ते तिथेच जमून जाणार। तर पहा किती छान स्नोसारखं ग्राइंड झाला आहे। तर इथे आपल्याला ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे, नाहीतर काय होईल, आईस जमून जाणार किंवा त्याचं पाणी होणार, म्हणून ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे। तर चला पटकन गोला बनवूया। त्यासाठी मी इथे हे लहानसं काचेचं ग्लास घेतला आहे। तर यात आईसला असं दाबून दाबून भरायचं आणि यात अशी स्टिक लावायची। तर पहा किती छान गोला बनवून तयार झाला आहे। तर आता पटकन आपण याला काला खट्टा सिरपमध्ये डिप करूया। वाव, पहा किती छान आपला गोला बनून तयार झाला आहे। वाटते ना अगदी ठेलेवाल्यासारखं। तर जे ठेलेवाले एक एक करून गोला बनवून देतात ना, बस त्याप्रमाणेच आपल्याला पुन्हा आईस क्यूबला ग्राइंड करून गोला तयार करायचा आहे आणि त्याला सिरपमध्ये डिप करायचं आहे। एकदम पूर्ण आईस क्यूबला ग्राइंड करून ठेवायचे नाही, नाहीतर काय होईल, त्याचा बर्फ जमेल किंवा पाणी होईल। तर बस 5 ते 6 आईस क्यूबला ग्राइंड करायचे आणि एक एक गोला बनवून सिरपमध्ये डिप करून एन्जॉय करायचे आहे। तर पहा किती छान आपला काला खट्टा गोला बनवून तयार झाला आहे।
जे आपल्या लहानपणीच्या आठवणी तरोताजा करतील। तर बघितलं ना तुम्ही की घरीच काला खट्टा गोला बनवणे किती सोपं आहे। तर उन्हाळ्याचे दिवस आहे आणि तुमचं थंड थंड गोला खायचं मन करत असेल ना, तर तुम्ही हा काला खट्टा गोला एकदा घरी नक्कीच ट्राय करा, जे घरच्या सर्व लोकांना खूप आवडेल। इथपर्यंत की लहान मुलं तर काय, मोठेही पुन्हा पुन्हा मागतील आणि ठेलेवाल्याजवळचं गोला खायला विसरून जातील। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा।